समाचार अब तक, सत्य का साहस। नागपुर मध्यवर्ती कारागृह प्रशासन ने बाल दिवस पर भावनाओं से भरा अनोखा कदम उठाते हुए करीब 300 बच्चों को उनके कैद में बंद माता पिता से मिलवाया। वर्षों से अपने माता पिता के प्यार से दूर इन बच्चों के चेहरे आज खुशी से खिल उठे। वही बंदियों की आंखों में भी संजीवनी सी चमक लौट आई। कई बंदी ऐसी है जो अनजाने में हुए अपराध की सजा काट रहे हैं, पर अपने मन में अपने बच्चे से मिलने की तीव्र चाह हमेशा बनी रहती है। आमतौर पर सुरक्षा और प्रक्रिया के चलते ऐसी मुलाकातें आसानी से नहीं हो पाती, लेकिन कारागृह प्रशासन की इस पहल ने माता पिता और बच्चों को गले मिलाकर भावनात्मक रूप से जोड़ दिया। कार्यक्रम में राज्य सूचना आयुक्त गजानन नीमदेव, पूर्व विभाग नागपुर के कारागृह उप निरीक्षक वैभव आगे और कारागृह उप अधीक्षक दीपा आगे उपस्थित रही। प्रशासन का मानना है कि इस पहल से बंदियों और उनके बच्चों के रिश्ते और मजबूत होंगे और उनमें सकारात्मकता का संचार होगा। आज नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे माननीय अप्पर पोलीस महासंचालक श्री वारके साहेब, कारागृह विशेष कारागृह महानिरीक्षक माननीय श्री देसाई साहेब, कारागृह उपमहानिरीक्षक तथा अधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारागृह श्री वैभव आगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील शिक्षाबंद्यांच्या किशोरवयीन मुलांचा गळाभेट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये कारागृहातील महिला व पुरुष जे शिक्षाबंदी आहेत त्यांचे वय वर्ष 18 खालील लहान त्यांची मुलं असतील, मुली, त्यांचे भाऊ बहीण आणि जर कारागृहामध्ये आजी आजोबा असतील तर त्यांचे नात नातू यांना भेटीचा कार्यक्रम या गळाभेटद्वारे या ठिकाणी साध्य होणार आहे। बंदी जेव्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असतो तेव्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना बंद्यांमध्ये त्याच्या कुटुंबियांना भेटण्याची ओढ ही नेहमीच असते आणि अशा गळाभेटच्या माध्यमातून जो काही आहे की कितीही फोनवर बोलत असले बंदी किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखतद्वारे जरी बोलत असले, परंतु या गळाभेटच्या माध्यमातून त्यांना आपल्या जे स्वतःचे पाल्य आहेत त्यांना स्पर्श करण्याची ही संधी या गळाभेटच्या कार्यक्रमातून या बंदी बांधवांना दिली गेलेली आहे। त्यामुळे निश्चितच या कार्यक्रमामुळे बंद्यांच्या मनामध्ये एक सकारात्मक परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आपण देखील समाजामध्ये गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांना आपण हवेसे आहोत आणि कुटुंबियांना देखील आपल्या घराचा कर्ता पुरुष हा कारागृहामध्ये आहे आणि कारागृहामधून सुटल्यानंतर त्याला समाजामध्ये चांगल्या प्रकारचं समायोजन करता यावं यासाठी या गळाभेट कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आजच्या या गळाभेटच्या कार्यक्रमाला जवळपास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथील 250 ते 300 जे शिक्षाबंदी आहेत त्यांचे पाल्य या ठिकाणी भेटीसाठी येणार आहेत आणि कारागृह नियमानुसार आम्ही त्यांना ही गळाभेट कार्यक्रम या ठिकाणी देणार आहोत आणि हा उपक्रम वर्षातून 2दा हा कारागृह प्रशासनामध्ये राबविण्यात येत असतो आणि आज 14 नोव्हेंबर बाल दिन या औचित्याने आज या कार्यक्रमाचं आयोजन नागपूर मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी करण्यात आलेलं आहे।